मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आंध्र प्रदेश सरकारला आमची एवढीच विनंती आहे, त्या जे कोणी आमच्या भावनेशी, आमच्या धर्माशी खेळण्याचा प्रकार केला आहे त्याला कठोरातलं कठोर शिक्षा आणि शासन झालं पाहिजे. ते लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे लोकशाही पद्धती चौकटीत राहून आंदोलन करण्याचे जे अधिकार दिले, त्या अधिकारात आम्ही राहून या लोकशाही पद्धतीने आम्ही आज विरोध करतोय. आणि आपल्या सकल हिंदू समाजाला एवढीच विनंती आहे, तिरुपती बालाजीला भविष्यात जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ किंवा पुतळ्याजवळ थांबून 10 मिनिटं मनात प्रायश्चित्त घेऊन त्या ठिकाणी दर्शन करावं, ही सर्व हिंदू समाजाला माझी नम्र विनंती आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. न्यायालयीन पद्धत सगळं वापरून याचा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करून त्यांना शिक्षा कशी हे आम्ही पाहणार आहोत. आणि याचबरोबर जगमोहन रेड्डी सांगतात आम्ही याच्यामध्ये केलेलं नाही आहे, पण तू नंदिनी डेअरीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द का केलं आणि इतर जे परधर्मीयांना ते कॉन्ट्रॅक्ट का दिलं, 4 वर्षामध्ये त्यांनी गुगलवर ते का नाही ठेवलं, याची उत्तरं ते देत नाही आहेत. आणि अशामुळं त्यांचं षडयंत्र या ठिकाणी दिसून येतं. आणि मंदिर महासंघ, महाराष्ट्र महासंघ याचा पाठपुरावा नक्की करणार आणि शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही आहे, असं मी महासंघाच्या वतीने जाहीर करतो.